तर नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी मित्रांनो चालू झालेली आहे आणि ही ई-के-वाय-सी करून घेणं इतकं गरजेचं आहे की तुमचा हप्ता देखील ते बंद करू शकतात. त्यासाठी मित्रांनो ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला कोणतेही लांब म्हणजे कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही, कुठल्याही तिथे जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपल्याकडे साधा तरी फोन असला तरी आपल्याला या गोष्टी सर्व आपल्याला घरी बसून करता येईल. त्यासाठी मित्रांनो काय केलं पाहिजे, चला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी कसं करायची आज आपण हे समजून घेऊया. तर मित्रांनो कोणतीही त्रुटी आढळल्यास किंवा OTPच्या टायमाला आपल्याला खूप वेळ लागल्यास तिथं अनेबल टू सेंड OTP असं काही ऑप्शन येऊ शकतं. त्यावेळी देखील मित्रांनो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ते सर्व गोष्टी कशा करायच्या आणि ते सर्व तुमची ई-के-वाय-सीचा लाभ तुम्ही कसं करायचा आणि ते देखील घर बसल्या. चल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व जाणून घेऊया. तर पहिल्यांदा मित्रांनो सॉरी बरं का, त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला गुगलवर जायचं. त्या गुगलवरती मी माझ्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी एक लिंक देतो. त्या लिंकनुसार आपल्या या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता. तेव्हा काय करायचं मित्रांनो, ही काही लाडकी बहीण योजना म्हणून ही एक वेबसाईट आहे. लाडकी बहीण योजना ही काही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर देखील जाऊन तुम्ही ते आपली ई-के-वाय-सी करू शकता. लाडकी बहीण योजना सर्वप्रथम आपण इथे गेल्यानंतर आपल्याला ही काही पहिली जी वेबसाईट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व आरोग्य पोषकतत्व सुधारण्यासाठी मित्रांनो कुटुंबातील हा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो ह्या पहिल्या प्रथम वेबसाईटला क्लिक करायचे. त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काही असं मजकूर दिसतील. पहिल्यांदा आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-के-वाय-सी कशी प्रक्रिया पूर्ण करायची हे इथे क्लिक करा, असे हे सर्व हे गोष्टी दिसतात. तसंच खाली गेल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक व स्वातंत्र्य देखील पोषणाद्वारे मध्ये नियंत्रण भूमिका बजावत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवात करण्यासाठी शासनाने 28 जून रोजी मान्यता दिलेली आहे. आणि या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील मित्रांनो लक्षात देऊन ऐका, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांनाच दर महिन्याला 1500 रुपये असा आर्थिक लाभ DBTद्वारे मित्रांनो तुम्हाला हा देण्यात येणार आहे. त्यांनी आणि काही त्यांचे मित्रांनो त्या लाडक्या बहिणी योजनेच्या आपल्याला काही निष्कर्ष पात्रता आपण पहिलं जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे, यामध्ये सर्वप्रथम सांगितलेलं आहे. तसेच राज्यातील विवाहित आणि विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार तसेच या महिलेतील कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आहे असं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला या पात्रता नमूद केलेल्या आहेत. किमान वयाची वट 21 वर्ष, कमाल वयाची वट आणि तसंच 65 वर्ष पूर्ण होईलपर्यंत आहेत. लाभार्थ्याचे स्वतःच्या आधार कार्डला मित्रांनो बँकेशी संलग्न लिंक असलेलंच खातं तयार पाहिजे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मित्रांनो 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर मित्रांनो असं काही पात्रता आहे. आणि अपात्रतामध्ये ज्याच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असावे आहे असा त्यांचा अपात्रता निर्णय आहे. ज्याच्या कुटुंबामधील सदस्य आयकरदाता आहे, तसंच ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये, उपक्रम मंडळ आणि भारत सरकार, राज्य किंवा सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर देखील मित्रांनो सेवा म्हणजे पेन्शनचा लाभ काही घेत असेल, त्या देखील लोकांना मित्रांनो या लाडक्या बहिणीचा आपल्याला कोणताही फायदा होणार नाही. असं सर्व गोष्टी या GR म्हणजे अपात्रतेमध्ये आपल्याला नमूद केलेल्या आहेत. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला असं काही इंटरफेस ओपन देईल. त्या इंटरफेस ओपन दिल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करण्यासाठी येथे क्लिक करावे. ही जी काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनला पहिल्यांदा क्लिक करून घ्या. आणि असं काही ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम लाभार्थी क्रमांक, आधार क्रमांक इथे काही टाकायचं आहे. नंतर कॅपचा कोड मित्रांनो आपल्याला इथे सर्व गोष्टीला टाकायचा आहे. ते कॅपचा कोड केल्यानंतर इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन पहिलं वाचून घ्या. मी वरीलप्रमाणे घोषित करत असतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल आधार क्रमांकाद्वारे प्रमाणीकरण प्रणालीसोबत प्रमाणित करण्यासाठी आधार व प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP प्रदान करण्यास संमती देण्यास माझी आहे. तर काही सर्वप्रथम जो काही लाभार्थी आहे त्यांचे आपले आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यावे. मी मित्रांनो पहिल्यांदा टाकून घेतो.
मी काही जो आधार क्रमांक आहे तो पहिल्यांदा टाकून घेतला व तसंच काही मित्रांनो आपल्याला कॅप्चा कोड तिथे विचारला जातो. ते पहिल्यांदा सर्वप्रथम कॅप्चा कोड टाकून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानुसारच पुढची आपली प्रक्रिया होते. त्यानंतर आपल्याला खाली हो मी सहमत आहे या क्लिकवर बटनावर करा आणि OTP पाठवा असे काही आपल्याला ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं. तर मित्रांनो आता मी सर्वप्रथम पहिल्यांदा महत्त्वाचं सांगतो, जर तुम्हाला OTP जर येत नसेल, अनेबल टू सेंड असं काही ऑप्शन येत असेल, सर्वप्रथम मला देखील आलं होतं, कारण वेबसाईटवर अनेक लोकांनी देखील EKYC करण्याची प्रक्रिया ही चालू केलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला लोड आलेला असलेला सुगो हाय ट्रॅफिक असतो, तेव्हा देखील तो काही ऑप्शन आपल्याला आल्यानंतर तो आपल्याला अनेबल टू सेंड OTP होऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो काय करायचं, पहाटे लोड कमी असतो कारण सर्व कोणीही तिथे ऑनलाईन युजर्स नसतात. त्या देखील पहिल्यांदा आपल्याला पहाटे 1 वाजता किंवा 2 वाजता देखील आपण हे प्रक्रिया करू शकतो. OTP येत असेल तर मित्रांनो राहू द्या, नंतर आपण पहाटे 1 किंवा 2 वाजता ते पूर्ण आपण हा व्हिडिओ घेऊन येत शकतो. या असं काही मित्रांनो ऑप्शन आपल्याला येत आहे.